कल्पना करा की तुम्ही एका राज्यात पूर्ण बहुमताने निवडून आला आहात। तुमची सत्ता आहे, तुमचा मुख्यमंत्री आहे आणि तुमचाच पक्ष केंद्रातही आहे। मग अशा वेळी सगळं काही सुरळीत चालायला हवं। पण राजस्थानमध्ये सध्या जे काही घडतंय ते कोणत्याही राजकीय सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाही। राजस्थानमध्ये भाजपचं सरकार तर आलं आहे, पण तिथे आता भाजप विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू झालाय। एका बाजूला आहेत 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या महाराणी वसुंधरा राजे आणि दुसऱ्या बाजूला आहेत हायकमांडने अचानक मुख्यमंत्री पदावर बसवलेले भजनलाल शर्मा। आता प्रश्न हा पडतो की खुद्द भाजपचेच मंत्री आणि आमदार आपल्या सरकारच्या अधिकाऱ्यांविरुद्ध जाहीरपणे का संतापत आहेत? वरिष्ठ नेते मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा का साधत आहेत? आणि राजस्थानमध्ये नेमकं असं काय शिजतंय ज्यामुळे भजनलाल शर्मांची पकड ढिल्ली पडत चालली आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राजस्थानच्या राजकारणातील या नव्या संघर्षाचं संपूर्ण प्रकरण उलगडणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या वादाच्या मुळाशी जाण्याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हा संघर्ष केवळ मुख्यमंत्री आणि अधिकारी यांच्यात नाही, तर तो महाराणी वसुंधरा राजे आणि दिल्लीतील भाजप हायकमांड यांच्यातील वर्चस्वाचा लढा आहे। वसुंधरा राजे म्हणजे राजस्थानच्या राजकारणातील एक असं व्यक्तिमत्व ज्यांना दुर्लक्षित करणं कोणालाही शक्य नाही। 5 वेळा खासदार, 5 वेळा आमदार आणि 2 वेळा राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलेल्या राजेंचा दबदबा आजही कायम आहे। 2003 मध्ये त्यांनी भाजपला पहिल्यांदा पूर्ण बहुमत मिळवून दिलं होतं, पण गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि महाराणी यांच्यात एक न संपणारा संघर्ष सुरू आहे। मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला, पण हायकमांडने वसुंधरा राजेंना पूर्णपणे डावलून भजनलाल शर्मांसारख्या नवीन चेहऱ्याला मुख्यमंत्री पदावर बसवलं। तेव्हापासून महाराणी कमालीच्या नाराज आहेत आणि त्या पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावत आहेत। दिल्लीच्या नेत्यांशी त्यांचा संघर्ष इतका टोकाचा आहे की मध्यंतरी एका जाहीर कार्यक्रमात संपूर्ण देशाने एक धक्कादायक दृश्य पाहिलं। पंतप्रधान मोदी स्टेजवर आले, त्यांनी हात जोडून महाराणींना नमस्कार केला, पण वसुंधरा राजे यांनी मात्र हातही जोडले नाहीत। उलट त्यांनी समोर स्टेजवरच थेट पंतप्रधान मोदींशी बाचाबाची केली। पंतप्रधानांसोबत स्टेजवर झालेली ही खडाजंगी दिल्लीला दिलेला एक उघड इशारा होता की मी झुकणार नाही। कथेची सुरुवात होते जयपूरमधील भाजपच्या एका कार्यशाळेतून। इथे वसुंधरा राजे भाषण करायला उभ्या राहतात आणि अचानक वातावरणात तणाव निर्माण होतो। त्या व्यासपीठावरून अधिकाऱ्यांना एक कडक इशारा देतात। त्या म्हणतात, जर भाजप कार्यकर्त्याच्या एका घंटीवर अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही तर त्यांची खैर नाही। आता वर पाहता तुम्हाला वाटेल की एक वरिष्ठ नेता कार्यकर्त्यांची काळजी करतोय, पण राजकारणात गोष्टी इतक्या साध्या नसतात। वसुंधरा राजेंनी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून थेट निशाणा साधलाय, तो मुख्यमंत्री भजनलाल शर्मांवर। त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेली ही ताकीद प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नांवरील पकडीवर उपस्थित केलेलं प्रश्नचिन्ह आहे। त्या पुढे म्हणतात की कार्यकर्त्याचा आवाज हा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा आवाज आहे, त्याची उपेक्षा सहन केली जाणार नाही। वसुंधरा राजे 2 वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे। त्यांना माहिती आहे की कोणत्या अधिकाऱ्याकडून कसं काम करून घ्यायचं। पण आज त्यांच्या सरकारच्या काळात भाजप कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांकडून सन्मान मिळत नसेल तर याचा अर्थ असा होतो की मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांवर अजिबात जरब नाहीये। महाराणींना हेच सिद्ध करायचं आहे की भजनलाल शर्मा यांच्याकडून राज्य चालवणं शक्य नाही। आता आपण भजनलाल शर्मा यांच्याबद्दल बोलूया। 2023च्या निवडणुकीनंतर जेव्हा भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं, तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की वसुंधरा राजे पुन्हा मुख्यमंत्री होतील। पण दिल्लीतून राजनाथ सिंह आले आणि त्यांनी एका चिठ्ठीतून भजनलाल शर्मा यांचं नाव जाहीर केलं। हे नाव सर्वांसाठी धक्कादायक होतं। भजनलाल शर्मा पहिल्यांदाच आमदार झाले होते आणि थेट मुख्यमंत्री। आता इथेच खरा पेच निर्माण झाला। जेव्हा एखादा नवीन माणूस इतक्या मोठ्या पदावर बसतो तेव्हा त्याला प्रशासकीय गुंतागुंत समजून घ्यायला वेळ लागतो। राजस्थानमधील अधिकारशाही ही खूप जुनी आणि अनुभवी आहे। विजय विद्रोही यांसारख्या वरिष्ठ पत्रकारांच्या मते भजनलाल शर्मांनी सुरुवातीला अशोक गेहलोत यांच्या काळातीलच अधिकाऱ्यांसोबत काम सुरू ठेवलं। स्वतःची एक स्वतंत्र कोर टीम ते तयार करू शकले नाहीत। याचा परिणाम असा झाला की अधिकारी आता मंत्र्यांचं आणि आमदारांचं ऐकण्याऐवजी स्वतःची मनमानी करू लागले आहेत। संघर्ष केवळ वसुंधरा राजेंपुरता मर्यादित नाही। केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनीही या वादात उडी घेतली आहे। त्यांनी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना एक अधिकृत पत्र लिहिलंय। या पत्रात त्यांनी जोधपूरच्या दौऱ्यादरम्यान एसीपी आणि अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शेखावत म्हणतात की त्यांचे प्रोटोकॉल पाळले जात नाहीत।
अधिकारी त्यांचे फोन उचलत नाहीत. विचार करा, केंद्रात कॅबिनेट मंत्री असलेला माणूस आपल्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करतोय की तुमचे अधिकारी मला जुमानत नाहीत. हा केवळ प्रशासकीय गोंधळ नाही, तर हा एका मोठ्या राजकीय असंतोषाचा भाग आहे. गजेंद्र सिंह शेखावत आणि वसुंधरा राजे यांच्यात एकेकाळी विस्तावही जात नव्हता, पण आज हे दोघेही अधिकारीशाहीच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत आणि दोघेही अप्रत्यक्षपणे भजनलाल शर्मांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवत आहेत. आता आपण काही अशा घटना पाहूया ज्या पाहून तुम्हाला वाटेल की राजस्थानमध्ये नक्की सरकार कोणाचं आहे, नेत्यांचं की अधिकाऱ्यांचं. पहिली घटना आहे सिकारमधली. राजस्थानचे वन आणि पर्यावरण मंत्री संजय शर्मा एका ठिकाणी पाहणीसाठी गेले होते. तिथे लोकांच्या तक्रारी ऐकत असताना कलेक्टर मुकुल शर्मा मध्येच बोलायला लागले. मंत्री महोदय इतके संतापले की ते म्हणाले, कलेक्टर साहेब, तुम्हाला वाटते तसा हा जिल्हा चालवा, मी जातोय. इतकंच नाही तर मंत्र्यांनी कलेक्टरवर भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्याचा आरोपही केला. दुसरी घटना आहे प्रतापगडची. तिथल्या जिल्हा कलेक्टर अंजली राजोरिया आणि भाजप खासदार मन्नालाल रावत यांच्यात असा काही वाद झाला की प्रकरण थेट मुख्य सचिवांपर्यंत पोहोचलं. खासदाराने तक्रार केली की कलेक्टर सहकार्य करत नाहीत, तर कलेक्टरने उलट तक्रार केली की खासदार दबाव टाकतात. याशिवाय गंगानगरचे आमदार जयदीप बिहानी यांनी तर महिला कलेक्टरला मंचावरच झापलं आणि एसडीएमएलला कार्यक्रमातून बाहेर काढण्याची मागणी केली. जयपूरच्या खासदार मंजू शर्मा तर अधिकाऱ्यांना जाहीरपणे विचारतात, जर काम करायचं नसेल तर पगार कशासाठी घेता. आता आपण थोडं सखोल विश्लेषण करूया की वसुंधरा राजे हे सगळं का करत आहेत. त्यांनी मध्यंतरी धौलपूरमध्ये एक वक्तव्य केलं होतं की वनवास सर्वांच्या जीवनात येतो, पण तो येतो तसा जातोही. हा संकेत स्पष्ट होता. त्यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यात आल्याने त्या नाराज आहेत, हे कोणापासूनही लपलेलं नाही. अधिकारशाहीवर टीका करून वसुंधरा राजे एका दगडात दोन पक्षी मारत आहेत. त्या कार्यकर्त्यांना हा संदेश देत आहेत की मी मुख्यमंत्री नसले तरी तुमच्या हक्कासाठी मीच लढते. त्या दिल्लीतील हाय कमांडला दाखवून देत आहेत की तुम्ही ज्या भजनलाल शर्मांना बसवलंय त्यांना राज्य चालवता येत नाही. महाराणी कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मुख्यमंत्री पद मिळू पाहत आहेत आणि सध्याच्या अधिकारशाहीची अनागोंदी त्यांच्यासाठी एक मोठं राजकीय हत्यार ठरले आहे. अनेकांना वाटतं की राजस्थानमध्ये जे काही सुरू आहे तसं काहीसं उत्तर प्रदेशातही पाहायला मिळत होतं. योगी सरकारच्या काळातही काही नेत्यांनी अधिकाऱ्यांच्या मनमानी विरुद्ध आवाज उठवला होता, पण योगी आदित्यनाथांनी आपल्या आक्रमक शैलीने अधिकाऱ्यांवर वचक बसवला. भजनलाल शर्मा यांनाही आता अशाच काहीतरी आक्रमक निर्णयांची गरज आहे. पण प्रश्न हा आहे की भजनलाल शर्मा यांना दिल्लीतून किती स्वातंत्र्य मिळतंय. राजस्थानचं सरकार सध्या मुख्यमंत्री कार्यालयापेक्षा हायकमांडच्या इशाऱ्यावर अधिक चालतंय का, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. जर अधिकाऱ्यांना माहिती असेल की मुख्यमंत्र्यांपेक्षा दिल्लीचे निर्णय जास्त महत्त्वाचे आहेत, तर ते मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या मंत्र्यांना का जुमानतील. राजस्थानमधील हे महाभारत आता कोणत्या वळणावर जाणार. एका बाजूला वसुंधरा राजे आणि गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत जे अधिकाऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारला घरचा आहेर देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आहेत ज्यांनी आपली खुर्ची आणि आपली प्रतिमा वाचवण्यासाठी प्रशासनावर आणि आपल्या नेत्यांवर नियंत्रण मिळवावं लागेल. हा केवळ प्रशासन विरुद्ध सरकार असा संघर्ष नाही, तर हा अनुभव विरुद्ध नवीन नेतृत्व असा संघर्ष आहे. जर अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचं ऐकलं नाही तर सामान्य जनतेची कामं कशी होणार. आणि जर कार्यकर्त्यांचा फोन अधिकारी उचलणार नसतील तर तोच कार्यकर्ता उद्या भाजपसाठी मतदान करण्यासाठी घराबाहेर पडणार का. वसुंधरा राजेंनी लावलेली ही फिल्डिंग हायकमांडला झुकवण्यास यशस्वी ठरेल का. राजस्थानमधील ही ठिणगी आता मोठी आग बनणार की भजनलाल शर्मा काही धाडसी निर्णय घेऊन हे वाद शांत करणार, हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट नक्की, राजकारणात कोणालाही ग्रँटेड धरता येत नाही, मग तो तुमचा अधिकारी असो वा तुमचा जुना सहकारी. तुम्हाला काय वाटतं, राजस्थानमध्ये भजनलाल शर्मांना मुद्दाम कोंडीत पकडलं जाते का. वसुंधरा राजेंची आक्रमकता योग्य आहे का आणि अधिकाऱ्यांच्या या मनमानीला कोण जबाबदार आहे. तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा रिपोर्ट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशा सविस्तर राजकीय विश्लेषणासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.